सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव स्वरा भूपेंद्र शेंडे आहे. मी इयत्ता 4थ्या वर्गात शिकत आहे. मी आज तुम्हाला 26 जानेवारी निमित्त थोडक्यात माहिती सांगणार आहे. 26 जानेवारी हा भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपण इथे 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. भारताचे संविधान हे जगातील मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. हा दिवस आपल्या सर्वांसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची व शूरवीरांची आठवण करून देतो. हा दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. शेवटी मी एवढेच बोलेन की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडली सर्व घरदार त्यागिला सुखी संसार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. उस्तो दिन रंगाचा आभारी असला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव शिवानी घनश्याम आलेवार आहे. आज 26 जानेवारी रोजी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. 26 जानेवारी 1950 मध्ये संविधान लागू झाले. हा दिवस एकता आणि बंधुता शिकवतो. जाता मी तुम्हाला 2 शब्द सांगून जाते. ज्याने लिहिली आझादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा, त्यांच्या चरणी मी ठेवितो माता. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव जागृती राजेश्वर ठाकरे. मी आता 5वीची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला 26 जानेवारी निमित्त थोडक्यात भाषण सांगणार आहे. दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा. देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा. दिवस हा आपल्या न्यायाचा, विजयाचा प्रजासत्ताक दिनाचा. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन. आपल्या या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपल्यास काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांतपणे ऐकून घ्यावेत अशी मी नम्र विनंती करते. सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी आपण सारे हा दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. म्हणजेच लोकांच्यासाठी लोकांच्याकडून चालवलेले राज्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी चौकटातून मुक्त झालो. स्वातंत्र्य समता न्याय देणारी, माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वदेशीखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले. म्हणून हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. जय हिंद, जय भारत. माझे नाव सौर्यकांत पाटील आहे. मी आता 3रीला विद्यार्थी. आज 26 जानेवारी आहे. आपण सर्वांना आज आपल्या भारतीय स्वातंत्र्य झाला. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी शौर्य दिघोळे. इनकी नारियों में क्या रखा है, प्यार करना है तो वतन से करो, इन हसीनों में क्या रखा है. सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव संजय आलेवार आहे. मी इयत्ता 4थ्या वर्गात शिकत आहे. मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणून भाषण सांगणार. आज 26 जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक दिन हा अभिमानाचा दिवस आहे. आपल्या देशाला अनेक